तर केंद्र आणि राज्यातले सत्ताधारी विरोधक असे आमने सामने आले असताना ठाण्यात मात्र मित्रपक्षांमध्येच कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय। ऐरोलीचे आमदार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय। नाईकांनी आरे केलं की शिवसेनेनं कार्य केलंच पाहिजे असा अलिखित नियम असल्यामुळे नरेश म्हस्के यांनी तातडीनं नाईकांना प्रत्युत्तर दिलं। बघूया महायुतीत रंगलेल्या सत्ता संघर्षावरचा हा स्पेशल रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले आणि सध्या मित्रपक्षांमध्ये असलेले ठाणे जिल्ह्यातले हे दोन तुल्यबळ नेते। दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शीतयुद्ध रंगलंय। महापालिका निवडणुकीत तर या वादानं आणखी रंग घेतल्याचं चित्र होतं। जर का पक्षाने मला जर सूट दिली ना तर यांचा मी काय बोललो, टांगा पलटीन, थोडे फरार नाही थोडे बेपत्ता करून टाक। माझं म्हणणं आहे की आम्हाला छेडू नका, आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे। नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू। महापालिकेची सत्ता आल्यानंतर या 5 वर्षामध्ये जे टेंडर निघाले, जो पैसा तिथून लुटून नेला, त्याचा हिसाब किताब निश्चितपणे मागणार आम्ही। आता पुन्हा एकदा शिंदेंच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाच्या क्लस्टर विकास योजनेवरून गणेश नाईक आक्रमक झाले। राज्य सरकारनं योजना जाहीर केली असली तरी तिला परवानगी देऊ नये असे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले। तसंच अनधिकृत कामांना चालना देणाऱ्यांची मस्ती उतरवणार असा इशारा नाईक यांनी नाव न घेता दिलाय। अतिक्रमण असताना त्यांनी वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला आदेशित केले होते तोडा। त्यावेळेला कोणीतरी तात्पुरती स्थगिती म्हणून त्या ठिकाणी स्थगिती दिली गेली, परंतु अशा प्रकारचा पॉलिटिशियन लोकांना तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार नाहीये, हे मी गांभीर्याने बोलतो। आणि म्हणून अशा प्रकारची मस्तीमध्ये काम केलेले आहेत ना, मी मगाशी बोलत चोर के चोर ऊपरचे शिरजोर। नाईकांनी केलेल्या या टीकेला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेल्या असूयेतून नाईक टीका करत असल्याचा टोमणा म्हस्केंनी लगावलाय। त्यांचा यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री होण्याचा मानस होता, शिवसेनेत असताना त्यानंतर सुद्धा असताना मुख्यमंत्री होण्याचा मानस होता, परंतु तो कदाचित पूर्ण झाला नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी पाऊल उचललं, आघाडीची सत्ता उलथवून टाकली, म्हणून आज ते मंत्री आहेत। त्यामुळे मी काही जास्त त्यांच्यावर टीका करणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आज उपमुख्यमंत्री आहेत, या राज्याचे मुख्यमंत्री होते। कदाचित ती असूया आहे, ती असूयापोटी ते बोलत आहेत। ठाणे जिल्ह्यात नाईक आणि शिंदे यांचं नातं कायमच विळ्या भोपळ्याचं राहिलंय। शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात नाईकांनी जनता दरबार आणि राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्रियता वाढवली। त्यामुळे शिंदे गटाला नाईक हे जिल्ह्यातलं आपलं राजकीय क्षेत्र विस्तारत असल्याची भावना निर्माण झाली। कल्याण तालुक्यातल्या 14 गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाला होता। मात्र आपल्या मतदारसंघातील गावांचा समावेश करताना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप नाईकांनी केला। या निर्णयामुळे नवी मुंबईकरांवर सुमारे 6,000 कोटींचा आर्थिक बोजा पडेल अशी टीका नाईक यांनी केली। नाईकांनी महापालिकेची सुमारे 3,000 कोटींची FD प्रशासकीय राजवटीत 800 कोटीपर्यंत खाली आणल्याचा आरोप केला। याच्या स्पेशल ऑडिटची मागणी करताना त्यांचा रोख नगरविकास खातं सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे असल्याचं बोललं गेलं। महापालिका निवडणुकीनंतर भाजपला बहुमत मिळालं असतानाही शिवसेनेनं महापौर उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे करत नाईकांच्या स्थानिक वर्चस्वाला आव्हान दिलं होतं। फेब्रुवारी महिन्यात हॉस्पिटल, बागा यासाठी राखीव भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात असल्याचा आरोप नाईकांनी केला। जूनमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव नसल्यावरून शिवसेनेनं आक्षेप घेतला। त्याच महिन्यात नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं नसल्यानं शिवसेना नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती। आता क्लस्टर डेव्हलपमेंटवरून नव्यानं उफाळलेला हा वाद याच मालिकेतली पुढची कडी, कारण खरी लढाई आहे ती ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्याची। विनायक पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।